नमस्कार अभियंता मित्रांनो आणि मैत्रिणींनो. डिसेंबरचा हा पहिला आठवडा आता संपलेला आहे आणि आपल्या मेंबरशिपसाठी मला वाटतं आता 20 किंवा 22 दिवस आणि त्यातलेही तुमच्या काही सुट्ट्या असतील ते म्हणजे खरं 25 डिसेंबरच आपण पकडूया. त्यामुळं बरेचसे अभियंते हे कुठल्याही संघटनेचे सभासद नाही आहेत. त्यामुळं जी मंडळी 00मध्ये आहेत मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की त्यांनी आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि लवकरात लवकर ज्या युनियनचा संकेतांक आहे 50 म्हणजे म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशन जी संलग्न आहे म्युन्सिपल मजदूर युनियनशी त्याचं सभासत्व तुम्ही घ्यावं असं मी तुम्हाला एक आग्रहाची आणि विनंती करतो आहे. त्याचप्रमाणे जी नवीन मंडळी आली आहेत त्यांनासुद्धा मी विनंती करतो आहे की त्यांनी फॉर्म भरावेत. अगदीच जर तुमचा EC नंबरला जर उशीर लागला तर आपण तुमचं जी सभासदाची जी फी आहे ती आपण रोख रकमेने स्वीकारू, तसं त्याच्यामध्ये आपल्या घटनेमध्ये प्रावधान आहे. त्यामुळं तुम्ही जी मंडळी म्हणजे खास करून सब इंजिनियर सिव्हिल आणि सब इंजिनियर मेकॅनिकल इलेक्ट्रिकलची मंडळी आहेत तर त्यांनाही माझं आव्हान आहे आणि एक नम्र विनंती आहे की तुम्हाला आमचे कमिटी मेंबर असतील, चिटणीस असतील, म्हणजे खास करून आता ईस्टर्न सबबला आमचे दीपक चौगले आहेत, वेस्टर्नला विशाल कोकाटे आहे, त्यानंतर तिकडे सचिन गायकवाड आहे, आपले एक पाटील स्वप्नील पाटील आहे, त्यानंतर आत्ताच MNDचे दमदार आपले सुरेश लांडे साहेब आहेत. त्यामुळे असं सगळीकडे तिकडे पैसे पांजरापोळला आपले ठुबे आहेत आणि खास करून मला काही मंडळींना म्हणजे जे आहेत भांडूप संकुलामधील त्यांना विनंती करायची की तुम्ही कुठल्या संघटनेचे सदस्य आहात ते तर बघा, त्या संघटनेची घटना तर बघा, त्या घटनेमध्ये तो इंजिनियरसाठी लढू शकतो की नाही ते तर बघा. त्यामुळं तुम्ही निवड करताना बघा तुम्ही व्हॉट इज इंजिनिअरिंग इज नथिंग बट अ लॉजिक. तुम्ही लॉजिक तर वापरा. त्यामुळे मी यावर जास्त जेव्हा भेटू त्यावेळी मी तुम्हाला सांगेल. त्यामुळे आता प्रत्येकानं एक आपली स्वतःची जबाबदारी समजून प्रत्येकाने आपलं संघटनेचं सभासत्व घ्यायचं आहे. कारण पुढे येणारा जो काळ आहे म्हणजे आता 29 कायद्याचे 4 कायदे आलेले आहेत. त्याच्यामध्ये जर असा एक कायदा आला आहे की जर त्याच्यामध्ये पगारामध्ये वर्गवारी केली आहे आणि त्यानुसार मग ते संघटनेचं मोजमाप होणार आहे. आणि मग जर तुम्हाला वाटलं की मला या संघटनेत तुम्हाला होता येणार नाही, जोपर्यंत प्रशासन तुम्हाला परवानगी देत नाही तोपर्यंत होता येणार असं कायद्यामध्ये आहे. पण आपण त्यालाही कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे. पण नुसतं त्याच्यावरती त्या भरोश्यावर राहून चालणार नाही. त्यामुळे जेवढे आपण आहोत 5,000च्या संख्येमध्ये आहात, मुंबई महानगरपालिकेची म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशन जिचा युनियन संकेतांक आहे 50, ही बलाढ्य तर आहेच पण तिला अजून बलाढ्य करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जे 00मध्ये आहेत त्यांनी पहिला 50 नंबरचा फॉर्म भरायचा आहे. धन्यवाद. तुमची वाट पाहतो. तुम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा करून मला खास करून मुलींचं कौतुक करायचं आहे की त्या युनियन ऑफिसला येऊन त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, अशा आहेत. त्यामुळं तुम्ही आता कोण सांगेल का, कोण बोलेल का याच्यामध्ये कुठं बुजरं होण्याचं कारण नाही आहे. त्यामुळं जी मजबूत संघटना आहे की ज्याने तुमची डिग्निटी, तुमचं सर्वस्व जपलेलं आहे या महापालिकेमध्ये. जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटू, जेव्हा बोलण्याचा प्रत्यक्ष जेव्हा संवाद साधू तेव्हा मी अजून याच्यावर सविस्तर बोलेल. त्यामुळे इथेच मी तर थांबतो. तुमची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.